हे सर्व सांगायचं. आता तुम्ही विचार करा की तो टॉप लेवलच्या स्कूलमध्ये काय श्रीमंत घराणा आणि तशा व्यक्तींवरती ही वेळ आली कशी आणि कशी नाही लक्षात ठेवा. ठीक आहे. काय झालं माहिती आहे का, तर त्यांनी त्याचं नाव वगैरे मोठं सांगत नाही, मग त्यांनी काय केले कंट्रॅक्शन एक जागा घेतली, मोठी जागा जागा घेतली. तर जागा घेतल्यानंतरून आता जो होता तो ज्याची ती जागा होती किंवा काय होते तर ते होते आदी समाज, म्हणजे ज्याची जागा होती ते कसं आदिवासी समाज, म्हणजे त्या टायमाचे आदिवासी त्यांचे म्हणजे पूर्वज आलेले. तंत्र पूर्ण हा तंत्रक्रियेचाच आणि तंत्रविद्याचाच गड आहे गुवाहाटी म्हणल्यानंतर. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये झालं काय, ह्याच्यामध्ये असं झालं की त्यावेळेस तिथं कंस्ट्रक्शन त्यांनी चालू केलं, सर्व गोष्टी चालू केलं, त्यांचे काय जागा विकत घ्यायचे काय करायचं त्यांचं केलं. मला त्यांचं काय राहाडं सांगत बसायचं नाही, त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं. ठीक आहे. मग त्यांनी आता चांगल्या पद्धतीने घेतलं किंवा काय पद्धतीने त्याचे कर्मभोग आहे त्याच्याकडे. तर मग काय केलं माहिती आहे का, मग त्या जाग्यामध्ये ती ताकद जिवंतपणे त्याला गाडलेलं आहे, तिथं जिवंतपणे त्यांनी समाधी घेतलेली आहे तपश्चर्या करून, जिवंतपणे बसलेला आहे तो खाली तिथं. ठीक आहे. आता त्याचे मुलं नाही निघाले व्यवस्थित, त्याच्या मुलांना त्याचं सामर्थ्य चालवता आलं नाही. ज्या मुलांकडे त्यांनी त्याच्या इपून येणाऱ्या पिढी जो जायला तो विद्या द्यायला लागला किंवा काय नाही त्याचं ते ग्रहण करणे सामर्थ्य कोणाचं नाही. कोण वेळ झालं, कोण काय झालं, कोण काय नाही, कोण काय नाही. ठीक आहे. कोण असे तसे मरायला लागले त्याचे पण. मग हे काय झालं माहिती का, पैसे देऊन त्या बिल्डरांनी ती जागा सर्व घेतली. जागा घेतल्यानंतर भली मोठी जागा, मोठं कंस्ट्रक्शन असं बांधायला सुरुवात केलं. काय पार 5-6-7 मजलं बांधायला सुरुवात केलं. पण काय झालं माहिती का, जसा त्यांनी ते बांधायला सुरुवात करायला लागला, सुरुवात केल्यानंतरून त्याच्या तिथं मशीन बंद पडणे, काय कुणाला हार्ट अटॅक मरणे. आता लोक बोलतात हार्ट अटॅक आला, बरं ठीक आहे बाबा हार्ट अटॅक आला तुला, ठीक आहे. मग तिथं असे बरेचसे सिम्पटम झाले, कुणाच्या नाकातनं रक्त येणं, कुणाच्या तोंडातनं रक्त येणं किंवा काय असे बरेच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्हायला लागले. मग आता समजा तिथं कामाला महिला असन किंवा काय असन, त्या पण महिलांचा तिथं जीव जायला लागला. ठीक आहे. मग तरी त्यांनी ते इग्नोर केलं, काय नाही कामात होतं तर ऑटोमॅटिक मरतं. आता त्यांच्यावरती काय पडत नाहीये किंवा काय नाहीये, समजलं की नाही, फक्त मरण पावतात ते. का होतात ते मरण पावतात ते. मग जवळजवळ त्यांनी जे पण कार्य तिथं चालू केलं किंवा जे पण काम केलं, तर विचार करा की त्या कंस्ट्रक्शन मध्ये 7 ते 8 लोक मेले. किती लोक मेले? 7 ते 8 लोक मेले तिथं. मग आता ते कशा पद्धतीने मेले, काय मेले, तर त्यांचं त्यांना माहिती आहे. ठीक आहे. मग तिथं 7 ते 8 लोक तिथं अपघातात वगैरे तिथं मरण्यातच आलं. मग आता ते काय करणार, काय नाही असे नकच पडून जाणार खाली. पडल्यानंतर हातपाय आदूवर त्यांचे वाकडे होणार जागेवरती, असे वाकडे होणार, वरणं बिरणं मारणार. हातपाय वाकडे होणार, वरणं बिरणं मारणार. ठीक आहे. कोण काय असे व्हायला लागलं. तर मग आता हे सर्व लोकांनी सांगितलं की बाबा इथं अचानकच कुणी ना कुणी मरतंय किंवा काय करतंय बाबा, आम्ही काम काय करणार नाही. लोक बोलायला कोण म्हणतंय ठीक आहे चालेल, तुम्हाला कुणाला जर काम करायचं नसेल तर तुम्ही काम करू नका. ठीक आहे. तुम्हाला काम करायचं नसेल तर करू नका. मग आता ठेकेदार कोणी त्यांनी टाकलं बदलून, ठेकेदार बदलून टाकल्यानंतर दुसरे ठेकेदार घेतले, त्याला त्रास गोष्टी व्हायला. मग आता सर्वात महत्वाचं काय झालं माहिती का, आता पहिलं तर येऊन त्यांनी ताकद त्याची सेना सगळी आली, त्या तांत्रिकची जो जागेत तिथं होता, ज्याची जागा होतो ते सर्व प्रॉपर्टी त्याची तिथं तो आला. तो आल्यानंतर त्यांनी दाखवले सिम्टम्स त्यांनी काय दाखवले तिथं, झलक काय दाखवली की हे मारायला लागलं, तो मारायला लागला, अचानक मरतंय. म्हणजे तो काय सांगतोय माहिती का, बाबा अचानक मरतंय तर ह्याला कोण खाते मग हे तर बघा, किंवा कोण मारतंय हे तरी बघा. तरी बिल्डरांनी काय सांगितलं, ठीक आहे चालेल, याच्याच काहीतरी यांनी जे पण आणलेले असतील लोक कामाला विमाला रोगिष्ट असतील किंवा ते अगोदरच मारायला लागलेले असतील म्हणून, कोणाला ब्लड कॅन्सर असेल किंवा काय असेल म्हणून असे मरतात, अपघातात मरतात असं त्यांना वाटलं तिथं. असं त्यांना तसं वाटल्यानंतर त्यांनी काय केलं, तो लॉट बदलून टाकला आणि त्यांनी दिलं ते काम दुसऱ्याला दिलं ते काम. ठीक आहे. इंजिनियर वगैरे तर त्याचे होते, त्यांनी दुसऱ्यांना काम दिलं, म्हणजे ठेकेदार लोकांना काम दिलं, जे मजुरी वगैरे करणार त्यांना काम दिलं, तिथं जे करणार आहेत दुसऱ्यांना काम दिल्यानंतर मग त्या ताकदनी बघितलं, बाबा अदुगर जर एवढे माणसं मारलेले आहेत किंवा काय केलेले आहेत, तरी हा त्या लोकांना काढून टाकून दुसरे आणल्यानंतर मग झालं काय की त्याचा जो बिल्डरला होते
दोन, एक मुलगा एक मुलगी. काय होते? एक मुलगा एक मुलगी. आणि हे त्यांचं घराणं मोठंच घराणं आहेत. त्यांचे जे चुलते वगैरे जे आहेत हे 3-4 जण चुलते इथे. आणि त्यांचा जो आहे म्हणजे जो बिल्डर, स्वतः तो मुलगा जो बिल्डर आहे, तर त्याचे एक मुलगा एक मुलगी आणि दोघं नवरा बायको. ठीक आहे, आणि त्यांचं आई वडील. तर माझ्या ह्याच्यामध्ये काय झालं की त्या ताकद एवढंच हे दाखवून जाते त्याचं काम काय आहे की बाबा बिल्डरनी कुणीतरी एखादा असं बघणं व्यक्ती की बाबा इथं काय अशा घटना होते ते येऊन तुम्ही थोडीशी शहानिशा करा, थोडंसं बघा. ठीक आहे, पण त्या बिल्डरने काय तसं केलं नाही. मग त्यांनी दुसऱ्याला आणलं. दुसऱ्याला आल्यानंतर आता त्या ताकदला आला राग. त्या ताकदनी काय केलं माहिती का, तिथलं जो तांत्रिक ताकद जी होती त्यांनी काय केलं माहिती का, एक शक्ती दिली पाठवून. मग ती पाठवून दिली कुणाकडं? त्याच्या मुलाकडं. एकूण ते एक मुलगा आहे, लक्षात ठेवा. काय? मुलाकडं पाठवून दिले. तर मुलगा झोपेमध्ये ओरडतोय. काय ओरडतोय? तो पण वेल एज्युकेटेड, बाहेरूनच आलेला होता. बाहेरच काय गोष्टीचं शिक्षण वगैरे काय गोष्टी केल्या होत्या त्यांनी, तिकडनं आलेला होता तो. मग त्याने काय करायचं ते केलं. मग तो त्याला त्रास व्हायला लागला. तो म्हणतो की कुणीतरी माझं नरड दाबतंय, कुणीतरी मला दिसतंय. आणि तो म्हणतो की माझी जागा आहे, माझी जागा आहे, असं बोलतोय तो. आणि मी तुला घेऊन जाणार आहे. तुम्ही माझ्या घरात राहता तर मी पण तुमच्या घरात कुणालाच राहू देणार नाही, तुम्हाला मारून टाकणार आहे, पण मी तुला पहिला मारणार आहे, असं बोलतो. मग हा सांगतोय त्याच्या वडिलांना. आता तो पण वेल एज्युकेटेड, त्याची बायको सर्व वेल एज्युकेटेड. मग आता हे कसं माहिती आहे का, हे असल्या गोष्टीवरती विश्वास ठेवत नाही. काय ठेवायचे नाही? विश्वास ठेवायचा नाही. अरे बाबा, विश्वास तुम्ही ठेवत होते किंवा नव्हते ठेवत, तुमचे पूर्वज किंवा काय गोष्टी करत होते नव्हते ठेवत, ते तुमचं तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना. आता हे नवीन नवीन रक्त नवीन पिढी की हे विश्वास ठेवत नव्हते. तर विश्वास ठेवत नव्हते तर गमत झाली काय? विश्वास ठेवत नव्हते तर गमत अशी झाली की तो सांगतोय पप्पांना, 3-4 दिवसापासून सांगतोय की तो मला असं होतं, मला असा त्रास होतोय. पप्पा तर त्याच्यावर त्याला वाटलं की माझा मुलगा मस्करी करतोय किंवा काय करतोय किंवा काय नाही. ठीक आहे. मग आता मुलाकडे होती बाईक. तर त्याला असं वाटलं की जातो मी आता राईडला, थोडंसं राऊंड मारून येतो फिरून. मुलाने घेतली बाईक. मुलाचं वय काय लग्न वगैरे काय झालेलं नव्हतं त्याचं मुलाचं. काय तर होता 20-25 वय होतं त्याचं. घेतली बाईक, गेला बाहेर फिरायला, फक्त बाहेर गेला फिरायला निमताचं कारण झालं. आणि डायरेक्ट तो गाडी खाली गेला. कशा खाली गेला? गाडी खाली गेला, मेला. आता तो मेला. तो मेला किंवा काय झालं तर त्याला असं वाटलं की काय काय ना, तो मेला किंवा काय झालं किंवा काय ना, तर मला काय दिसत नाही तर मी कशाला विश्वास ठेवू, किंवा माझी संख्या गोष्टी घडत नाही तर मी कशाला विश्वास ठेवू, बोलला. ठीक आहे. मग तसं झाल्यानंतरून त्याचा मुलगा मेला. मुलगा मेल्यानंतरून तर आता त्याला त्याचं मुलगाच त्याला स्वप्नात यायला लागला. काय लागला? मुलगा. आणि मुलगा त्याच्या स्वप्नात यायला लागल्यानंतरून काय व्हायला लागलं, मुलगा त्या स्वप्नात तर मुलगा सांगतोय त्याला. काय सांगतोय? पप्पा मला वाचव, मला वाचव, हे मला मारतात ते, मला असं करतात ते, त्याची जी जागा आहे तिथं काय करू नका, ते मला मारतात ते किंवा काय करतात ते, असं सांगते. मग असं सांगायला लागल्यानंतर मग आता त्याला ती ताकद सुद्धा दिसायला लागली. कुणाला? त्या बिल्डरला. बिल्डर ताकद सुद्धा दिसायला लागली. त्याला रात्रीचं मारायचं, 1-2 झपाटे त्याला देऊन ठेवायचे. मग आता त्याला झपाटे देऊन ठेवणार कुठं? त्याच्या हाताला जाळ सुटणार, कुठं डोक्याला त्याला जाळ सुटणार, हातापायांना जाळ सुटणार कुठं त्याला. म्हणजे त्याला वेदना देणार. काय? शरीरामध्ये टोचल्यासारखं होणार, श्वास घ्यायला त्याला त्रास होणार, छातीत असं त्याला टोचल्यासारखं होणार, परत छातीत चावल्यासारखं त्याला होणार, पोटात इकडून तिकडून कोणतरी चावते असं इकडं तिकडं ते होणार. ह्या सर्व गोष्टीचं म्हणजे त्याच्या शरीरावरती अशा प्रकारच्या व्याधी त्याला होत होत्या. ठीक आहे. आणि बोलायचा तो, मग तो त्याला पण तसं व्हायला लागला. मग हे काय झालं, हे सगळ्या अशा गोष्टी बघितल्यानंतर ह्याने काय सांगितलं माहिती आहे का, ते काम काय आहे किंवा काय नाही ते सर्व बंद करा. ठीक आहे. मग आता त्याचं जेवढं ते मोठं ते कंस्ट्रक्शनचं त्यांनी काम चालू ठेवलेलं ते तसंच बंद राहिलं. काय राहिलं? मग तिथं भरपूर जिथं त्याच्या जे काम करणं जे बोलत होते, आम्हाला आम्ही करतो, तुम्ही नका करू, तुम्हाला नसं करायचं, आम्ही करतो, जे करायला गेले ते पण तिथे बरबाद झाले. ते पण कुणी मेले, कुणी काय झालं, कुणी काय नाही, सर्व अशा गोष्टी घडायला लागल्या. मग आता ह्या सगळ्या गोष्टी घडायला लागल्यानंतर आता हा तंत्रचं म्हणजे तंत्रचं माहेरघर हे सर्व आपल्या अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे, कामाख्या. मग यांनी इथं बघितले सर्वजण तांत्रिक.
आणले कोणी तांत्रिक बघितले, हे तांत्रिक बघितले, ते तांत्रिक बघितले. त्यांनी सर्व कानाकोपऱ्यातले तांत्रिक लोक त्यांनी आणले आणि त्यांनी बघितले काय